स्पर्म काउंट वाढवण्यासाठी मित्राने सुचवलेलं एखादं सप्लिमेंट किंवा इंटरनेटवर पाहिलेलं एखादं औषध तुम्ही सुद्धा स्वतःहून घेताय का? तर एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक पुरुषाची फर्टिलिटीची समस्या ही वेगळी असू शकते. कुणामध्ये स्पर्म काउंट कमी असू शकतो, कुणामध्ये स्पर्मची मोटिलिटी कमी असू शकते, तर कुणामध्ये इतर काही वेगळं कारण असू शकतं. त्यामुळे एकच सप्लिमेंट किंवा औषध प्रत्येक पुरुषालाच लागू पडेल असं नाही. आयुर्वेदामध्ये सुद्धा शुक्रधातू वाढवायचा एवढीच औषध दिली जात नाही, तर त्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे, तिची जीवनशैली कसं आहे, तिचा आहार, तिची झोप, मानसिक ताणतणाव या सर्वांचा विचार केला जातो. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे फर्टिलिटीची समस्या नेमकी कशामुळे झाली आहे ते शोधून त्याच्या मूळ कारणांवर उपचार केले जातात. म्हणून फर्टिलिटीसाठी स्वतःहून कुठलेही सप्लिमेंट किंवा औषधोपचार करण्यापूर्वी योग्य तपासण्या करून तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, फर्टिलिटीमध्ये मी कोणतं औषध घेऊ हा प्रश्न विचारू नका, तर माझ्यामध्ये समस्या नेमकी काय आहे हा प्रश्न नक्की विचारा. कारण कळालं तरच योग्य उपचाराची दिशा ठरू शकते.